उमेदवार म्हणून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य समितीच्या ज्या काही निवडणुका योग घातलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, यामार्फत आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुम्हा तिघांची युती आहे. तर आज ह्या युतीविषयी आणि आजच्या उमेदवारी दाखल केलेल्या विषयी काय सांगाल? सगळ्यात मोठा प्रश्न तर उभाटा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हो, पॅनल क्रमांक 20 मधून आम्ही अर्ज दाखल केला आहे. मोठी समस्यामधनं आमच्या पॅनलमध्ये डम्पिंग ग्राउंड, जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यांनी इथं डम्पिंग ग्राउंड आणला. ते महापूर असताना त्यांनी डम्पिंग ग्राउंड इथं आणला आणि ते लोक पैसे आता बी कमिशन खाता. आमचा सगळ्यात पहिला मुद्दा ह्यो असेल. दुसरा मुद्दा असा असेल की आम्हाला घराघरामध्ये पाण्याची समस्या आहे. आज आमचा टेकडी परिसर आहे, तिथं भरपूर पाण्याची समस्या आहे. दर 2 दिवसाला पाण्याची लाईन तुटती, लाईटची समस्या आहे. कुठं कुठं पाणीचं पंप नाही, कुठं लाईट नाही. आम्ही लोकांना सांगायला जातो तर कोणी काय आमचं ऐकत नाही. तर यामुळे आम्ही पुढाकार घेतला आहे. आम्ही निवडणुकीमध्ये उतरलो आहे. लोकांचा आशीर्वाद असला तर आम्ही निवडून आल्यावर सगळे काम आम्ही करू. एक प्रश्न असा आहे की तुम्ही तडफदार तरुण नेते आहात आणि निवडणुकीला सामोरे जाण्याची तुमचा पहिली वेळ आहे. तर याविषयी तुम्हाला काय असं वाटत नाही का? माझं सगळ्यात पहिली गोष्ट तर माझं नाव सागर कैलास तेजी. माझं दुसरं नाव कैलास तेजी या सगळ्यांना आठवत असेल. जेव्हा 97 मध्ये माझे वडील निवडून आलते, पूर्ण टेकडीमध्ये जी समस्या होती, रोड, पाणी, ते आम्ही आणलं. त्याच्यानंतर माझे काका मुकेश सोहन तेजी ते निवडून आले. तर ती एक आमची आत्ता बी कामाची पोचपावती आहे. 5 MMRDAचे आम्ही बाथरूम बांधले, शौचालय बांधले. त्याच्यानंतर दुर्दैवीने आम्हाला यश नाही भेटलं, पण जरूर आता तर लोकांची एवढा आशीर्वाद आहे माझ्या मागं, तर मला जरूर यश भेटेल. तुम्हाला राजकीय वारसा आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मॅडम, तुम्ही भूमिपुत्र आहात आणि तुम्हाला निवडणुकीची काही काळजी वाटत नाही, कारण की भूमिपुत्र असल्यामुळे तुमचं सगळं जनसमुदाय तुमच्या पाठीमागे आहे आणि तुम्ही आता युतीमध्ये ह्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगा? इथे समस्या भरपूर आहेत आणि आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 20 ब मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या कारणामुळे, कारण लोकांच्या समस्या खूप आहेत. घरोघरी पाणी नाही आहे, नाले सफाई नाही आहे. हे नगरसेवकाचं काम आहे. जर आपण नगरसेवक नाही तर आपण हे काम करू शकत नाही. सर्वसामान्य हा माणूस काम करू शकत नाहीये. त्याच्यासाठी नगरसेवक हा पाहिजे. प्रत्येक घराघरातून, प्रत्येक माणसामधून महानगरपालिकेमध्ये जर आवाज बोलायचा असेल, आवाज द्यायचा असेल तर नगरसेवक जरुरी आहे. आणि त्याच्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार इथे जरुरी आहे. त्याच्यासाठी सुशिक्षित उमेदवाराला आणि भूमिपुत्राला नक्कीच